जय श्रीराम मित्रांनो. राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आणि 2 दिवस झालं ब्लॉग काय पडना गेला मित्रांनो, एडिटिंग करायला, परंतु त्याला काय म्हणतात एक्सपोर्ट होईना गेला व्हिडिओ, म्हणजे जॉईन होईना गेला. त्या मागचं काय कारण कळणार. आपण कामाच्या तारात असल्यामुळे मी काय ते काल बी व्हिडिओ अपलोड करा नाही आणि आज पण झाला नाही मित्रांनो, म्हणजे परवा दिवशी म्हणजे कालचा व्हिडिओ अपलोड झाला नाही. आजचा बघू काय होते काय नाही ते. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला व्ह्यू कमी काही ना, काय टेन्शन नाही आपल्याला. तो आपले सांगायचं लक्षात आलं की आपली ऊसाची लावण आज अर्धी कंप्लीट झालेली आहे. राहिल्या तर 8 सऱ्या. त्या 8 सऱ्या ह्याच्यामुळं राहिली की ही तांत्रिक अडचण आली मोटरीची. मोटरला काय झालं, थोडीशी स्टार्टरमध्ये पाल जाऊन तिचं डेंड झालता. तर काल ती पाल काढून म्हणजे अंधारात रात्री बराच वेळ गेला, त्याच्यामुळं थोडं आळूस आला म्हणून राहू द्या म्हणलं. आणि 8च सऱ्या राहील त्या कालच्या, त्या आज कंप्लीट करायच्या आणि वरच्या पाडग्याला आज बेनात्रा चालू करतात मित्रांनो दुपारून. तर आपण आज काय कराल, तो कालच्यासारखंच काम केलं मित्रांनो. काल लातूरला जाऊन आलो. काल जरा दवाखान्यात जाऊन यायचं होतं, म्हणजे काकीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आमच्या. ते ऑपरेशन झालं ते 3-4 दिवस झालं. त्याचं काल चेकअप करण्यासाठी गेलो. त्याच्यानंतर आल्यानंतर आपण अशा हे कडपर्यंतच्या सऱ्या बघा हो का अशा, कारण ट्रॅक्टर कडपर्यंत येत नाही ना बांधापर्यंत. ही बांधा आपली ही कॅटली ठेवली, ही सागाची झाडं इथपर्यंत ट्रॅक्टर येत नाही. त्याच्यामुळं आपण एक 4 फूट 3 फूट खंदून हो का इथपर्यंत आणाला बघा आपण. पार त्या कडपासून कुण्या आपल्या केळीच्या झाडापासून आणलोय बघा आपण. हां, तिथून त्या गव्हाच्या अलीकोपासून आणलोय हो का कुठपर्यंत, हो का इथपर्यंत आणलोय आपण. हा इथे एक सरी आहे म्हणा की थोडक्यात. तर आपल्या हो का ही अर्धरान झालेलं आहे. आता जेवढं बेनदी साली की तुम्हाला तिथपर्यंत झाले. आणि त्याच्या पलीकडे बघा गेलं तर हो का हे केळीच्या झाडापर्यंत, म्हणजे आपण तुरीची रास केली का सोयाबीनची, तिथपर्यंत ती एक वरलं पाडगं राहिले मित्रांनो. आणि ही वर झाले बघा हो का इथं खालपर्यंत झालेलं आहे. खलास तर इथपर्यंत झालेला आहे. तर आज उरल्या पाडग होईल एक 10-15 सऱ्या तर होत्या. उद्या काय नाही बरं, परवा दिवशी फायनल होतं ऊस लावून आपली. डन ऊस लावून झालं की आपलं टेन्शन मिटलं. पुन्हा काही नाही, आपल्याला पाणी फक्त उसाला द्यायचं. फक्त आपण ह्या वर्षी 2च एकर ऊस केला आहे मित्रांनो, कारण आपल्याला पाण्याचं शॉर्टेज होईल असं एक अंदाजा वाटायला मित्रांनो. पाऊस भरपूर पडला आहे, परंतु आपल्या बोरला पाणी कमी आहे, म्हणून आपण 2च एकर केले. पुढल्या वर्षी आपण खाल्ल्या तुकड्याला करू अजून जास्त वाढवू ऊस. तोपर्यंत आपण 2च एकर. तर राहिलेल्या सऱ्या कंप्लीट करतो मित्रांनो. आणि दुपारची जेवणाची वेळ होते त्यावरून खालून ट्रॅक्टर भरून येते. आपण खालीच ऊस खांडार आहेत मित्रांनो, खालीच खांडून व्यवस्थित करून आणणार आहेत. वरल्या पाडग्याला आता ते इथे 1-2 सऱ्या राहिल्या अतरायच्या. त्याच्यानंतर दुपारून बघू दुपारचं काम. वरले पण वाफे खांडायचे राहिले आहेत, नागमोडी करायची राहिली 1 आड 1, ती पण करायची आहे दुपारून. बरं आज ही कंप्लीट करतो. राहिली किती हो का इथपर्यंतच राहिले. हरभरा सगळं त्याच्या अलीकडे धुरा आहे मित्रांनो, त्याच्या अलीकडूनच राहिले. एवढं झालं की झालंच मग आपलं काम. पुन्हा आपण डायरेक्ट वाफे खांडा जायचं. चला मित्रांनो, करू कामाला सुरुवात. ढ्यांकडे झालं का बेन? 2 टोपले राहिले का?
बघा सगळे टोपले भरून दिलेत बघा. आई साहेबनी सगळे टोपले बेण्याचे खांडून आणलेले. 2 टोपले राहिले फक्त. अख्खं बेन आतरताना सगळे टोपले आईने भरून दिलेत बघा. आणि आबानी उगच थोडं थोडं भरून दिलं. नाप दे गोर खावलेली आहे. ही बारकी ना बारकी का काढावं लागतं. बारकी ना बारकी गोरे खाली सगळा खाल्ली का मी सगळी इचून आणतो. गोऱ्यानं खाल्लं होतं. आज होते बघ, उद्या काय होत नाही, परवा दिवशी राहते आहे का. मित्रांनो दिवसभर काय व्हिडिओ शूट करणं झालं नाही बघा. दिवसभर काम होतं. अजून पण हो का दाऱ्यावर उभं राहून बघा बघा पाणी चालू आहे संध्याकाळचे. आत्ता वाजल्यात 6:15. रात्रीच्या 9, 9:30 वाजेकोना किंवा 10 वाजेकोना आपलं आज जेवढं बेन आतरले पण तेवढं फायनल होणार आहे बघा मित्रांनो. आपला सोबती आहे बघा ही फावडा आणि ही पाणी खळखळखळ आवाज करणारं पाणी. लय पाणी भारी. तन के कपड़े फट जाते हैं तब जाके कहीं फसल लहराती है. और लोग कहते हैं कि किसान के जिस्म से बदबू आती है. तेरी मिट्टी में मिल जावा. कशाला बरं थांब.